नमस्कार, मी अर्जुन मोहन जेदे. येत्या इलेक्शनला प्रभाग क्रमांक 9 ब मधून उभा आहे. माझी निशाणी अंगठी आहे. मी लहानाचा मोठा सिद्धार्थनगरला झालेलो आहे. आजही माझं घर सिद्धार्थनगर येथे स्थायिक आहे. आपल्या प्रभागातील संपूर्ण समस्यांचा मला जाणीव आहे. त्या समस्या फक्त मला माहीत नसून मी रोज त्या अनुभवतोय. तुंबलेली गटारं, कचरा, ज्येष्ठ नागरिकांना जे बसायला गार्डन नाहीये, ज्या होणाऱ्या समस्या आहेत किंवा रोज अनियमित पाणी पुरवठा. आपलं सिद्धार्थनगर हे एनए प्लॉट व्हायलाच पाहिजे. आपण जर कुठे कर्ज काढायला गेलो तर ते कर्ज आपल्याला मिळत नाही. पतसंस्थेकडे गेलो तर आपल्याला 18% दर लागतोय. जर एनए प्लॉट झाला तर तेच आपल्याला नॅशनलाइज बँकेतून कर्ज मिळतील व त्यातून आपण जे कर्जांचे जास्त हप्ते भरतोय ते आपण भरणार नाही. त्यामुळे आता काही झालं तरी एनए प्लॉट हा आपल्याला करायचाच आहे. त्याच्यामुळे तुमची मदत मला लागणार आहे आणि ती मदत ही मला तुमच्या मतदानाच्या स्वरूपात हवी आहे. प्रभागातील महिलांसाठी मला गृहउद्योग हे राबवायचे आहेत. जसे की आपण लोणच्याचा बिझनेस करू शकतो, चटणीचा बिझनेस करू शकतो, तर पापड उद्योग करू शकतो आणि हेच बिझनेस आपण किंवा हाच व्यवसाय आपला आपण हायर लेवलला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे जेणेकरून मी लहानाचा मोठा झालोय आणि माझ्या प्रभागातील मी महिलांना फक्त कष्ट करताना बघितलंय आणि मला त्यांची जाणीव आहे. आणि जर मी त्यांच्यासाठी काय करू शकलो तर मी मला या इलेक्शनला किंवा निवडून येऊन पण जर मी काही सार्थक करू नाही शकलो तर त्याचा मला खेद राहील. त्यासाठी मला महिला सक्षमीकरणासाठी नवीन नवीन उद्योग चालू करायचे आहेत. महिला उद्योग हे गृहउद्योग चालू करू शकलो. बघा, जो अनियमित पाणी पुरवठा होतोय त्या समस्येवर मला कायमचा तोडगा काढायचा आहे. तर त्या समस्येवर आपण कायमचा तोडगा काय काढू शकतो? तर आपल्याकडे 2 विहिरी आहेत. त्यातली विहीर एक अत्यंत खराब झालेली आहे. पण निजारच्या दुकानाच्या समोर जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी आपण, जी आपली समाजाची 2 जागा आहेत त्यातल्या एका ठिकाणी आपली पाण्याची टाकी आहे, तिथं आपण एक मोठी पाण्याची टाकी उभारून ती पाण्याची टाकी आपण सर्वत्र नळ कनेक्शनद्वारे पाणी पाठवू शकतो. मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या फक्त आपल्याला करायच्या आहेत. बरं, ह्या मीच का? याच्या आधी कोणीही करू शकत होतं, कारण त्यांनी त्या गोष्टी केलेल्या नाहीत. पण आपल्याला मागचं काय काढायचं नाहीये. आता आपल्याला पुढं बघायचंय. त्याच्यासाठी आपल्याला काहीही करून बदल हवा तर चेहरा नवा आणि त्यासाठी स्थानिक नगरसेवकच हवा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. तुमच्या भूमिपुत्राला साथ द्या ही कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो.